सर ओके. तर पहिल्यांदा मी गुरुवारी म्हणे, नंतर तुम्ही गुरुवारी म्हणायचंय. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जबरदस्त. ओके. तर मित्रांनो, तुमचं जे पहिलं गुड मॉर्निंग होतं, पहिलं ते जनरल इन्शुरन्स पॉलिसीचं गुड मॉर्निंग होतं. जनरल इन्शुरन्स पॉलिसीचं गुड मॉर्निंग म्हणजे आपण सगळ्यांबरोबर गुड मॉर्निंग करतो ते गुड मॉर्निंग. 1750 रुपयाचा प्लॅन म्हटलं तरी चालेल. पण तुमचं जे आत्ताचं गुड मॉर्निंग आहे, आत्ता तुम्ही जे गुड मॉर्निंगचा आवाज मला दिला आहे, हे तुमचं LIC लाईफ इन्शुरन्स पॅकेजचं गुड मॉर्निंग आहे, कायमचं. ओके. पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. माझं नाव नारायण गावकर सावंतवाडी. सर्वप्रथम वेदिक आयुर्वेद हेल्थ अँड रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मी तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जोरदार टाळ्या तुम्हा सर्वांसाठी होणं गरजेचं आहे. जोरदार टाळ्या. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्यवसाय मी गेली 2 वर्ष करतोय. 2 वर्ष होत आली. माझ्या जॉईनिंग डेट पासून आजच्या डेट पर्यंत जर बघितलं तर माझं टोटल इन्कम 5 लाख नाही, 10 लाख नाही, तर तब्बल 20 लाख रुपये इन्कम झाले. 20 लाख रुपये. आणि ही सगळी इन्शुर इंडियाची ताकद आहे. इन्शुर इंडियासाठी जोरदार टाळ्या होणे गरजेचं आहे, कारण एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे. ओके ओके, थँक्यू. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय विचार करतो की ज्या वेळी कोणतरी आपल्याला प्लॅन सांगतो, मी काय इन्शुर इंडियाचं काम करू, इन्शुर इंडियाचं काम करून काय होणार, लोक मला काय म्हणतील, हा आपल्या मनामध्ये विचार असतो. आणि ह्या एका विचारामध्ये आपण अडकून बसतो. मित्रांनो, लोक दोन्ही तोंडाने बोलतात, दोन्ही बाजूने बोलतात. ज्यावेळी आपली परिस्थिती चांगली येते, वाईट असते, त्यावेळी वाईट बोलतात आपल्याबद्दल. आणि ज्यावेळी आपली परिस्थिती चांगली येते, त्यावेळी तेच लोक आपल्याला चांगलं पण म्हणतात. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे तुमच्या समोर उभं आहे. 2 वर्षापूर्वी मित्रांनो, माझ्या डोक्यावर 18 लाखाचं पठाणी व्याजाचं कर्ज होतं, बँक प्लस पठाणी व्याज. माझं डोकं पूर्णपणे हँग झालेलं की हे 18 लाख रुपये मी कुठला बिझनेस करून फेडू शकतो. आणि तुम्हाला मित्रांनो माहिती आहे की पैसे कोणाचे जर वेळेवर दिले नाही तर समोरून काय उत्तर येत आहे, प्रत्येकाला आज मार्केटमध्ये अनुभव आहे. तर मित्रांनो, त्यावेळी लोक काय म्हणायचे, ज्यावेळी पैसे धरतात त्यावेळी की नाही, ते काय खरं नाहीये, ते असलेच ते. पण मित्रांनो, आज ह्या इन्शुरन्सच्या माध्यमातून इन्कम करून मी प्लस मध्ये आल्यानंतर तेच लोक म्हणतात की नारायण गावकर इज ग्रेट. ओके. तर मित्रांनो, हा व्यवसाय असा आहे की ज्याला समजला त्याने भरपूर, ज्याला समजला तो भरपूर काय करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये करण्याची ताकद पाहिजे, हिंमत पाहिजे. तर पहिल्यांदा सर्वप्रथम आपण ज्या कंपनीचं काम करतोय त्या कंपनीची आपल्याला प्रोफाईल माहिती असणं गरजेचं आहे. कुठलीही गाडी चालवताना जर आपल्याला गेअर कुठे आहे, क्लच कुठे आहे, हेच माहिती नसेल तर आपण ती गाडी चालू शकतो का? म्हणजे सगळं माहिती पाहिजे. आणि ज्याच्याकडे हे फाउंडेशन व्यवस्थित आहे, ज्याचं फाउंडेशन चांगलं, तो आयुष्यामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास आहे. बघा तुम्ही, घर बांधण्याअगोदर घराचं फाउंडेशन करताना आपण किती मजबूत करतो, त्याप्रमाणे त्याच्यावरती इमारतीचा रचना असते. म्हणजे फाउंडेशन मजबूत पाहिजे की नको. फाउंडेशन म्हणजेच प्रोफाईल. हे आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती पाहिजे. तंतोतंत कोणी कुठलाही प्रश्न जरी विचारला तरी सर आपल्या ऑफिस कुठे आहे, आपलं ऑफिस कुठे आहे, हा प्रश्न सिनियरला येत नाही, ज्युनियरचा. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे ही माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला कंपनीचं नाव माहिती आहे का? पहिल्यांदा नाव माहिती आहे का? काय नाव आहे त्या कंपनीचं? वैदिक आयुर्वेद हेल्थ अँड रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीचं नाव आहे का?
वैदिक वैदिक हेल्थ अँड रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. ओके, बरोबर आहे. आपल्या कंपनीचं नाव आहे हेल्थ अँड रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. वैदिक हेल्थ अँड रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीचे सीएमडी कोण आहेत माहिती का? आता तुम्ही लीडर लोक आहात, सर्वसामान्य लोक नाही, लीडर लोक आहात. कंपनीचे सीएमडी माहिती आहे? त्याचा पॅकेज आहे 2,990. आपल्या कंपनीचे प्रत्येकाला नोटबुक दिले का? दिले ना? लिहून घ्या मित्रांनो, खूप गरजेचं आहे. आपल्या कंपनीचं नाव आहे वैदिक हेल्थ अँड रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीचे सीएमडी आहे डॉक्टर फैजान खान. डॉक्टर फैजान खान हे लिहून घ्या, पॉइंट लिहून घ्या. डॉक्टर फैजान खान हे हिमोग्लोबिन स्पेशलिस्ट आहे. प्लस डॉक्टरांना एमएलएफ इंडस्ट्रीचा 25 ते 30 वर्षाचा अनुभव आहे. डॉक्टर फैजान खान हे उत्कृष्ट प्रकारचे प्लांट डिझायनर आहेत. त्यामुळे बहुतेक नेटवर्किंग मार्केटिंग कंपन्यांचे प्लान आपल्या सरांनी 25 ते 30 कंपन्यांचे करून दिलेले आहेत आणि त्या कंपन्या आजही मार्केटमध्ये रन आहेत. मित्रांनो, विचार करा, जी व्यक्ती इतर कंपन्यांचे प्लान डिझाइन करून देऊ शकते आणि त्या कंपन्या जर मार्केटमध्ये आज रन असतील, त्या कंपन्या जर आज मार्केटमध्ये रन असतील, तर आपल्या कंपनीचा प्लॅन स्वतःच्या किती पॉवरफुल असेल ना? होय. आणि आहे ना? बघा, आज संपूर्ण भारतामध्ये आपल्या कंपनीचं काम चालू आहे. जवळजवळ 28 राज्यामध्ये कंपनीचं काम चालू आहे. किती राज्यामध्ये कंपनीचं काम चालू आहे? 28. फक्त महाराष्ट्र राज्य नाही, तर 28 राज्यामध्ये आपली कंपनी काम करते. आणि तुमच्यासाठी आज महत्त्वाची गुड न्यूज आहे, ती म्हणजे अशी की आपली कंपनी आपला बिझनेस आंतरराष्ट्रीय कंट्रीमध्ये घेऊन चाललेली आहे. आहे काय ना कुठे? आपल्याला समजा गोव्याला जायचं झालं, गोव्याला जर गोव्याला जायचं झालं ना त्या राज्यामध्ये, तर आपल्याला लायसन वगैरे लागतं नाही का? गाडीचं वगैरे लायसन, कागदपत्र सगळं व्यवस्थित लागतं. ते जर नसेल तर काय होईल? आपण जाऊ शकत नाही. जर आपलं गोव्यामध्ये जाताना जर एवढी हालत असेल बिझनेस करण्यासाठी जावं किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जावं, तर परदेशात जाण्यासाठी काय लागत असेल? म्हणजे विचार करा तुम्ही मित्रांनो, की आपली कंपनी परदेशात जाऊन व्यवसाय करते, म्हणजे लिगली किती स्ट्रॉंग असेल? यस सर. जबरदस्त लिगली स्ट्रॉंग आहे. कंपनीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. लीगल आयडेंटिटी पॉवरफुल आहे. कोणी कुठल्याही प्रश्न विचारले तुमच्याकडे उत्तर असणार. आपल्याकडे टोटल लीगली बिझनेस करण्यासाठी 14 सर्टिफिकेट्स लागतात आणि ती आपल्या कंपनीकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. घेतला लिहू. एक जुलै 2018 रोजी हा कंपनीचा लॉन्चिंग पिरियड आहे. 1 जुलै 2018. 24 जुलै 2018 ला कंपनीला डॉक्युमेंटरी अप्रूव्हल मिळाले. डॉक्युमेंटरी अप्रूव्हल टोटली लिगलायझेशन मिळाले. भारत सरकार 2016 जो डायरेक्ट सेलिंगचा ऍक्ट आलेला आहे त्यानुसार आपली कंपनी रजिस्टर आहे. त्याच्यामुळे आपल्या कंपनीचा सावकाश लिहा, कारण हे पॉइंट खूप महत्त्वाचे आहे. मी ह्या बाबतीत कोणाचा फोन घेणार नाहीये. जर तुमच्याकडे पॉइंट नसतील निदान हे तरी पाहिजे, बाकीचं मोटिवेशन मी देईन जाग्यावरनं. पण कोणी जर मला कंपनीच्या प्रोफाईल बद्दल जर प्रश्न विचारला तर मी नाही सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लिहून घ्या, माझ्यावर डिपेंड राहू नका याच्यापुढे. भारत सरकार 2016 च्या डायरेक्ट सेलिंग ऍक्ट नुसार कंपनी आपली रजिस्टर आहे. ठीक आहे. तर ज्या कंपनीचं फाउंडेशन मजबूत असेल, फाउंडेशन, ती कंपनी भारत देशातच नाही
तर जगामध्ये कुठल्याही कंट्रीमध्ये काम करू शकते. शक्य की नाही? Yes. होय तरी म्हणा. होय. ओके, ठीक आहे. तर थोडक्यात मित्रांनो, कंपनीचं प्रोफाईल मी तुम्हाला जे दिलेलं आहे, अजून काय राहील असेल तर तुम्हाला ते निश्चितच. सर एमडी चा अर्थ काय होतो? हा? मॅनेजर डायरेक्टर नाही. एफडीचा अर्थ असं, एफडी आपले फैजल खान हे एफडी चे सभासद आहेत, म्हणजे फेडरेशन ऑफ मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर सप्लायर्स. एमडी एमडी Managing Director. CMD. हा, चीफ मॅनेजर ठीक आहे. सीएमडी. तर मित्रांनो, जयपूर मध्ये आपल्या कंपनीचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. जयपूर. इतर कंपन्या बाहेरून प्रोडक्ट मागवतात, पण आपल्या कंपनीचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय दिल्ली नोएडा येथे असून, दिल्ली नोएडा येथे आहे, आणि रिजनल ऑफिस मुंबई सानपाडा येथे आहे. कंपनीचं ऑफिस जर तुम्हाला माहिती नसेल तर काय कोणावर बोलणार? कंपनीचं ऑफिस तरी माहिती पाहिजे का? सानपाडा. हा, मुंबई सानपाडा रेल्वे स्टेशन जवळ. नवी मुंबई. घेतलं का घेऊन सगळं व्यवस्थित? ठीक आहे. आपल्या कंपनीचा मुख्य उद्देश काय म्हणजे? आपल्या कंपनीचा मुख्य उद्देश असा आहे की संपूर्ण लोकांमध्ये आयुर्वेदिक अवेअरनेस आणणे. संपूर्ण लोकांमध्ये आयुर्वेदिक अवेअरनेस आणणे हा आपल्या कंपनीचा मुख्य उद्देश आहे, आणि त्याप्रमाणे कंपनीने वेगवेगळी पॅकेजेस तयार केलेली आहेत. कुठल्याही प्रकारचं एक पॅकेज सिलेक्ट करून आपण ते पॅकेज घेऊन पहिल्यांदा आपली हेल्थ आणि त्याच्यानंतर वेल्थ दोन्ही चांगल्या प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये घडवू शकतो. ओके. ही झाली थोडक्यात कंपनीची प्रोफाईल. आता मी तुम्हाला जी पॅकेज आहे ते पॅकेजचं सविस्तर वर्णन करून सांगेल. प्रत्येकाने मात्र हे सोडून द्या, पण पॅकेज तरी लिहून घ्या, त्याचे पॉईंट किती आहे, तसं काय आहे ते. कंपनीचं पहिलं पॅकेज आहे ब्रॉन्झ पॅकेज. ब्रॉन्झ पॅकेजची प्राइस आहे 1000 रुपये. पॅकेजचं नाव आहे ब्रॉन्झ. प्रत्येक पॅकेजला पॉइंट दिलेले आहेत. प्रत्येक पॅकेजला पॉइंट दिलेले आहेत. दिसतंय ना मग मी काय करतोय ते? जरा मोठं दिसतं. थोडं अक्षर मोठं. अक्षर मोठं आहे. हे पॅकेज पॅकेज. ओके. हे तरी दिसते नाही का? हो. प्रत्येक पॅकेजला पॉइंट दिलेले आहेत. या पॅकेजला पॉइंट आहे पॉइंट 33. 33 पॉइंट नाही हा, पॉइंट 33. दुसरं पॅकेज आहे 2990. या पॅकेजचं नाव आहे कॅम्पेन पॅकेज. कॅम्पेन पॅकेज. या पॅकेजचं नाव आहे कॅम्पेन पॅकेज. जर नाही दिसलं तर मी म्हणतोय पण हा, कॅम्पेन पॅकेज. या पॅकेजला एलपी पॉइंट आहे 1. तिसरं पॅकेज आहे
8,991. ह्या पॅकेजचं नाव आहे फॅमिली हेल्थ पॅकेज. फॅमिली हेल्थ पॅकेज. ह्या पॅकेजला एलपी पॉइंट आहेत 3. घेतले नाही पर्यंत. चौथं पॅकेज आहे ते 12,000 रुपये. ह्या पॅकेजचं नाव आहे कृषी मित्र. ह्या पॅकेजचं नाव आहे कृषी मित्र. ह्याला एलपी पॉइंट आहेत 4. त्याच्या पुढचं पॅकेज आहे 1,25,000चं. आयुर्मित्र शॉपी. आयुर्मित्र शॉपी. या आयुर्मित्र शॉपीला एलपी पॉइंट आहेत 25. ही शॉपी आहे. आयुर्मित्र बऱ्याच लोकांनी इथं घेतलेल्या पण आहेत. त्याच्यानंतर पुढचं पॅकेज आहे ते वेदा पॉइंट. 1,50,000चं पॅकेज. वेदा पॉइंट. ह्या वेदा पॉइंट पॅकेजला पॉइंट आहे 40. मित्रांनो सावकाश घेतोय कारण आहे संबंध पॉइंट वगैरे तर विचारा. लिहितोय प्लस सांगतोय. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं पॅकेज आहे ते ऍग्रीकल्चर शॉपी आहे 3,00,000 रुपयाचे. ऍग्रीकल्चर शॉप. ह्या शॉपीला पॉइंट आहे 40. पेमेंट मोठं पॉइंट मामूल जाते. त्याच्या पुढचं पॅकेज आहे 5,00,000ची हेल्थ सेंटर शॉपी आहे. हेल्थ शॉप म्हणा हेल्थ सेंटर शॉपी आहे ती. हिला पॉइंट आहे 80. त्याच्यानंतर 11,00,000चं वेदा मार्ट आहे. 11,00,000चं वेदा मार्ट आहे. छोटासा सुपर बाजार आहे. आपल्या वेदा प्युअर टोटली आपल्या कंपनीचे प्रोडक्ट आहे. माहिती नंतर मी सांगतो तुम्हाला. पॉइंट पहिला तर वेदा मार्ट ह्याला पॉइंट आहे 130. त्याच्यानंतरचं पॅकेज आहे सुपर मार्केट आहे ते 25,00,000चं. एखादा शून्य कमी झाला तर सांगा. खूप मोठा फरक पडणार आहे. 25,00,000चं सुपर मार्केट आहे. ह्याला पॉइंट आहे 200 पॉइंट आहे सुपर मार्केटला. मिळाला तर मजाच झाली. फक्त 100 पॉइंट मारले की 300 पॉइंट होऊ शकतात. पण तेवढी ताकदही लावावी लागणार. त्याच्या पुढचं सुपर मार्केट आहे ते 50,00,000चं आहे. ह्याला पॉइंट आहे 400. ओके घेतला का? लिहून घ्या. पहिल्यांदा एकदा रिव्हिजन करून सांगतो नाही समजलं तर. पॅकेज आहे ह्याला पॉइंट आहे 33. त्याच्यानंतर कॅम्पेन पॅकेज आहे ह्याला पॉइंट आहे 1. 8,991चं पॅकेज आहे फॅमिली पॅकेज.
फॅमिली हेल्थ पॅकेज त्याला पॉईंट आहे 4 12,000 तीन सॉरी 3 12,000चं कृषी मित्र पॅकेज आहे त्याला पॉईंट आहे 4 1,25,000ची आयुर्वेद मित्र शॉपी आहे त्याला पॉईंट आहे 25 1,50,000चं वेदा पॉईंट आहे त्याला पॉईंट आहे 40 3 लाखाची ऍग्रीकल्चर शॉपी आहे पॉईंट आहे 40 5 लाखाचं हेल्थ सेंटर आहे पॉईंट आहे 80 LP 11 लाखाचं वेदा मार्ट आहे पॉईंट आहे 130 25 लाखाचं सुपर मार्केट आहे पॉईंट आहे 200 LP 50 लाखाचं सुपर मार्केट आहे पॉईंट आहे 400 हे झालं ना क्लिअर तुम्हाला ओके हे पुसू का आता पुसून आता पहिल्यांदा आपण माहिती घेऊया पहिल्या पॅकेजची ब्रॉन्झ पॅकेज या पॅकेज मध्ये